वडगाव पानचा गडगे बाबा म्हणजे दत्तधाम आश्रमातून जी भोंदूगिरी सुरू होती, जी महाराष्ट्रभरातून आणि बाहेरून लोक तिथे येत होते आणि त्यांना कर्करोगासारखा आजार मी बरा करतो किंवा मूल नसलेल्याला मूल देतो, घरातल्या समस्या, करणीभूत बाधा याच्यावर मी उपाय करतो, माझ्यात दैवी शक्ती आहे असं म्हणून हा जो भोंदू आहे, भोंदूगिरी करत होता. लोकांची लाखो रुपयाची लूट तो करत होता. म्हणजे 11,000, 21,000, 51,000, 100, 1,00,000, 1,000 अशी त्याचे नंबर लावायचे पैसे होते. औषधांची रक्कम वेगळी, हवन करायची रक्कम वेगळी, अशा वेगवेगळ्या माध्यमातून तो लोकांचं आर्थिक शोषण करत होता, मानसिक शोषण करत होता, शारीरिक शोषण करत होता, लोकांना मानसिक गुलाम तो बनवत होता. आणि त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला. पहिल्यांदा SP आणि कलेक्टरला निवेदन दिलं, त्याच्यानंतर DYSPंकडे अर्ज केला, जे आरोग्य अधिकारी आहेत आपल्या तालुक्याचे त्यांच्याकडे अर्ज दिला की हा काही औषधं पण देतो, याच्याकडे कुठली वैद्यकीय पदवी नाही आहे, याच्याकडे मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आहे आणि त्या औषधांमुळे अनेक लोकांना अपाय झालेला आहे, तर याचीही चौकशी व्हावी आणि त्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज दिला होता. आणि शेवटी प्रांत अधिकाऱ्यांना तुम्ही ह्या तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून हा गुन्हा त्वरित दाखल व्हावा याच्यासाठी अर्ज दिला. दरम्यानच्या काळात ह्या बाबाला असं वाटलं की आपल्या ह्या साम्राज्यावर कुणीतरी घाला घालतंय. वास्तविक हे त्याची आमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही आहे, परंतु ही अंधश्रद्धामूलक कृती आहे, हा समाजाच्या विरुद्ध केलेला गुन्हा आहे. म्हणून आम्ही 19च्या अंतर्गत हे काम करतो आणि समाजासाठी हे काम करतो. परंतु त्याने आपलं साम्राज्य नष्ट होतं की काय ह्याच्यासाठी त्याला असं वाटलं की पैशामुळे सगळं जग विकत घेऊ शकतो आपण, आणि त्या पद्धतीचा अवलंब करत त्याने मला 12 तारखेला दिवसभर वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून फोन केले की जेणेकरून ऑफरच, डायरेक्टली ऑफरच होती अप्रत्यक्षपणे ती पैसे घेऊन मिटवण्याची. परंतु त्या लोकांना आम्ही सडेतोड उत्तर दिलं, जबाब दिला आणि धमकावलं पण की आमच्या नादाला लागू नका, आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहोत, आमची चळवळ आहे आणि अशा पद्धतीने आम्ही काम करत नाही. आणि हे असं का धमकावल्यानंतर किंवा सांगितल्यानंतर शेवटी त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून त्याची मुलगी आणि 2 लोकांना रात्री घरी माझ्या पाठवलं. तेव्हाही तसाच प्रयत्न त्याने केला, त्यांनाही मी हाकलून लावलं घराबाहेरूनच. आणि मग त्याला असं वाटलं जे कदाचित ह्या लोकांकडून धमकावणं, घरी पाठवणं, म्हणजे याच्यात त्याचा मुळात मॅनेज करणं हा हेतू असू शकेल किंवा आणखी काही वेगळे पण हेतू असू शकतात. परंतु हे काहीच होत नाही म्हटल्यावर त्याने आणखी प्रयत्नाचा पुढचा टप्पा म्हणून माझा संबंधाने एक बनावट व्हिडिओ की जे त्याचेच लोक आहेत, त्याच्या जवळच राहणारे तिथे ते 2 लोक आहेत, एक कोण मधू शिंदे आणि सूरज शिंदे, आत्ता ती अलीकडे पोलिसांनी जेव्हा तपास केल्यावर ते नावं समजले आम्हाला, त्या लोकांनी म्हणजे आम्ही 19चे कार्यकर्ते आहोत असा बनाव सगळ्यांनी मिळून तो केला. बाबा त्या बनावात सामील आहे आणि तो स्क्रिप्टेड व्हिडिओ तयार केला की 19चे लोक पैसे मागतायत माझ्याकडे अशा अर्थाचा, आणि त्याला सोशल मीडियात माझे जे फोटो होते त्याची छेडछाड केली. त्या फोटोमध्ये काहीतरी पैसे वगैरे असे दाखवले आणि ते फोटो व्हायरल केले. म्हणजे त्याने माझी वैयक्तिक बदनामी तर केलीच, परंतु माझ्या संघटनेची सुद्धा बदनामी केली. म्हणजे माझी वैयक्तिक इतक्या वर्षांची तपश्चर्या की आम्ही कधी कोणी काम करताना कोणाकडून चहाची अपेक्षा करत नाही किंवा माझी संघटना निरपेक्षपणे काम करते. आमच्या दोघांची ही संघटनेची आणि माझी त्याने बदनामी केली. आणि त्याच्यानंतर म्हणजे दरम्यानच्या काळात ज्या दिवशी मला त्रास दिला होता ह्या लोकांनी, त्या दिवशी मी वाकचौरे साहेबांना सगळे मेसेज केले होते की मला असा दिवसभरामध्ये त्रास दिलाय, याने मॅनेज करण्यासाठी अशा प्रकारचे मला फोन केले. आणि वाकचौरे साहेबांनी सांगितलं की त्यांचे नंबर मला पाठवा, मी ते ताबडतोब बंदोबस्त करतो. त्याप्रमाणे मी त्यांना नंबर पाठवले होते. फोन आलेल्याचं सगळं रेकॉर्डिंग मी ठेवलं. हे माझ्यासाठी खूप म्हणजे योग्य झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी मी ताबडतोब मला ज्या पद्धतीने त्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला की असं केलं, त्यांची बदनामी केली म्हणजे मग हे गुन्हा दाखल करणार नाही किंवा तिथेच थांबतील, अशा पद्धतीची दहशत निर्माण करण्याची त्याने प्रयत्न केली. परंतु आम्ही कुणीही त्या
दहशतीला घाबरणाऱ्यामधले नाही आहे, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही सच्च्या मनाने सच्चे कामं करतो, खरे कामं करतो. त्यामुळे अशा ह्या अपप्रवृत्तींना घाबरण्याचं काही कारण नाही. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला फिर्यादी मी स्वतः झाले आणि ती तक्रार दाखल केली आणि FIR झाली आणि त्याला ह्या भोंदूबाबाला अटक झाली. त्याच्यानंतर व्हिडिओ तयार करण्यासाठी जो एक जण होता तिथे त्या प्रक्रियेतला, तो माधव शिंदे, त्याने फोन पण केलेला होता मला, त्याला अटक झाली आणि एक फरार होता. तर तो दरम्यान आता पोलीस शोधून कदाचित त्यालाही, आता माहीत नाही म्हणजे अपडेट आता ह्या क्षणाचे, त्यालाही कदाचित अटक झाली असतील किंवा करतील. तर हा भोंदूबाबा राजेंद्र गडगे, नंतर माधव शिंदे, विराज शिंदे आणि ज्ञानेश्वरी गडगे ह्या लोकांच्या विरोधात ती फिर्याद दाखल झालेली आहे. तिचं पुढे काम चालू आहे. काही आरोपींना अटक झालेली आहे आणि आता कोर्टाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. बाबाकडे असलेला मोठा औषध साठा, बाबाचे चालणारे इतर अवैध धंदे, म्हणजे बाबा 20 सुद्धा चोरून वापरत होता. आता MSEBने त्याला 20 लाखाचा दंड केलाय. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याची बेकायदेशीर आहे. त्याच्याकडे केवळ ह्या माध्यमाचा उपयोग म्हणजे YouTube आणि इतर कामं करण्यासाठी 7 लोक नोकरीला आहेत त्याच्याकडे. 50,000 रुपये दरमहा तो पगार देत होता प्रत्येकाला, असं तिथे गेल्यानंतर समजलं. किंवा इतर जे लोक नोकरीला होते त्यांचं कुठलं रजिस्टर मेंटेन केलेलं नाही, त्यांच्या पगाराचं रजिस्टर नाही, म्हणजे ज्या काय कायदेशीर बाबी प्रत्येक गोष्टीत उल्लंघन केलेलं आहे, मंदिराचं नोंदणी नाही, ह्या सगळ्या बाबी आता चव्हाट्यावर येतील. त्याची जी संपत्ती आहे, जी मालमत्ता आहे, जी बेहिशोबी, ती सुद्धा आता चव्हाट्यावर ते प्रश्न येणार आहेत. त्याच्या संबंधाने कायदेशीर कारवाई ची मागणी आम्ही करणार आहोत. ज्या महिलांवर अत्याचार झाला असेल तर त्याबाबत आपण त्यांना काय मार्गदर्शन करणार? मी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे जे येणारे त्याच्याकडे लोक होते, ज्यांचं आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण झालं, त्यांनी पुढे येऊन, न घाबरता पुढे येऊन त्या बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करायला एकतर पोलिसांशी संपर्क साधा किंवा आमच्याशी संपर्क साधा, असं मी आवाहन करते. आणि ज्या स्त्रिया आहेत, स्त्रियांचं सुद्धा शोषण तिथे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर त्या स्त्रियांना सुद्धा मी आवाहन करते की तुम्ही पुढे या, न घाबरता पुढे या. तुमच्या बाबतची गुप्तता पाळली जाईल आणि बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल होण्यासाठी मदत करा, अशी मी त्यांना आवाहन करते. कारण अनेक स्त्रिया बोलतात बाहेर, परंतु गुन्हा दाखल करायला त्या येत नाहीत. पण आम्ही त्यांचं नावही डिस्क्लोज करू शकत नाही किंवा त्यांना कंपल्शन आपण कोणीच करू शकत नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु तरी त्यांना मी आवाहन करते की तुम्ही झालेल्या तुमच्या छळाच्या विरोधात, आर्थिक, लैंगिक जे शोषण झालेलं आहे त्याच्या संबंधाने गुन्हा दाखल करायला पुढे यावं. थँक्यू.